मच्छिंद्रनाथांचे दिव्यदर्शन. मच्छिंद्रनाथांचे आगमन झाल्यावर अनेक भूते त्या देवतेच्या दर्शनासाठी आलेले असतात. पण जेव्हा त्यांनी मच्छिंद्रनाथांचे तेजस्वी रूप पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हा कोणी सामान्य पुरुष नाही, तर अत्यंत सामर्थ्यवान सिद्ध आहे. मच्छिंद्रनाथांच्या तेजस्वी रूपाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. मुखमंडल तेजस्वी. त्यांच्या मुखावर बालसूर्याच्या किरणांप्रमाणे तेज झळकत होते. भाळावर शेंदूर, कपाळावर टिळा व त्यावर चंदन शेंदूर लावलेला पूर्ण विभूतीयुक्त चेहरा, कर्णांमध्ये रत्नमुद्रिका, कानात मौल्यवान रत्नजडित कुंडले जणू त्या वस्तीतच प्रकाश पसरवत, जटांमध्ये सुवर्णमाला, त्यांच्या जटांमध्ये सुवर्णगुणी रचना गुंफलेली होती. नेत्र तेजस्वी, त्यांच्या डोळ्यात सूर्यसारखे तेज, समदृष्टी असलेली नजर, जणू संहारक कृतांताचा आभास. शरीर सौष्ठवयुक्त, आजानुबाहू, बलशाली बाहू, विशाल छाती, तेजाळ अंगकाठी. मस्तकी वीरगुंठी, डोक्यावर वीरश्री दर्शवणारी जटामाला व कंठी. कंठी व ज्ञानशृंग, पाठीवर कंठी, ज्ञानशृंग, वस्त्रे गाठ बांधलेली. हातात कुबडी व फावडी, एक हातात कुबडी, दुसऱ्या हातात फावडी, बोध देणाऱ्या योगीचे चिन्ह. रुद्र समान तेजस्वी, त्यांचे रूप 12व्या रुद्रासारखे तीव्र आणि योगींच्या मध्ये सर्वश्रेष्ठ वाटणारे. भावार्थ: या वर्णनातून मच्छिंद्रनाथांचे दैवी, तपस्वी व रक्षणकर्ता रूप समोर येते. त्यांच्या साक्षात दर्शनानेही भूते स्तब्ध होतात आणि स्वतःहून त्यांची विनंती करतात, स्वामी, कृपया आम्हाला मुक्त करा.